गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। बघा, आज आपण पाहणार आहोत की या दुनियेमध्ये, या ब्रह्मांडामध्ये, या पृथ्वी तलावर कोणी स्वतंत्र आहे का बरं? बघा, तुम्ही विचार करा की आम्हाला स्वातंत्र्य मिळून एवढे वर्ष झाले, पण आपण स्वतः स्वतंत्र आहोत का बरं? कुणाचं ना कुणाचं कोणावर दबाव आहे, कुणाच्या तरी सांगण्यानं आपण कोणतं कार्य करत आहोत। पण खरं स्वतंत्र कोणता मनुष्य आहे बरं? खरे स्वतंत्र आहेत ना ते या पृथ्वी तलावरील संत आहेत, जे भक्ती मार्गामध्ये आहेत, तेच खरे स्वतंत्र आहेत ना। समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। जर तुम्हाला स्वतंत्र बनायचं असेल ना, तर मनुष्यानं काय करायला हवं बरं? सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी, सुखाची स्वये सांडी जीवी करावी, देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा स्वरूपी भरावे। म्हणजे काय बरं? म्हणजे भगवंताबद्दल नेहमी मनुष्यानं जर प्रेम बाळगलं ना, तर मनुष्य सुखी होऊन जातो। त्याच्या मनावर कोणाचा पडदा येत नाही। म्हणजे दुसऱ्या गोष्टीचा सुख भोग टाळावा। दुसऱ्या गोष्टी म्हणजे कशा? म्हणजे ज्या क्षणिक असतात, आपल्या डोळ्यांना भुरळ घालतात, या गोष्टी म्हणजे अवगुणच आहे ना। परस्त्रीचा संग, लोभ, जादूगिरी, बुवागिरी, या गोष्टी आहेत ना, या गोष्टीपासून मनुष्यानं बाजूला सारावं आणि अध्यात्मामध्ये समर्थ विचारांमध्ये नावून जावं। समर्थांनी सांगितलेलं आहे, या देहाला पडणाऱ्या कष्टामध्ये प्रत्येक मनुष्याने सुख मानायला हवं, तेव्हाच तो स्वतंत्र होईल ना। आणि मनात नेहमी सारासार विचार आहे ना, सारासार विवेक भरलेला असावा। समर्थांनी सांगितलंच आहे ना, सतत भगवंताबद्दल प्रेम बाळगून भक्तीमध्ये राहावं। ही स्वार्थ बुद्धीची जोपर्यंत हकालपट्टी होत नाही, म्हणजे या मनातून आपली ही स्वार्थ बुद्धी जात नाहीत ना, तोपर्यंत भगवंत तुमच्या ठाई प्रवेश करेल का बरं? कधीच करणार नाही। तेव्हा तू त्यांना तिथे कायमपणे राहू दे, त्यांचं सतत स्मरण करत राहा। म्हणजे या पृथ्वी तलावर असा एकही मनुष्य नाही की ज्याला स्वतंत्र राहणं आवडत नाही। प्रत्येक मनुष्य आहे ना, त्याच्या जीवनावर दबाव तो सहन करत नाही, पण तरी सुद्धा हा मनुष्य आहे, लोभापायी, अहंकारापायी दुसऱ्याचे अत्याचार सहन करतो। कारण का बरं? कारण त्याला पैसा मिळणारा असतो। पण जो मनुष्य, जर तुम्हाला दिलखुलास राहायचा असेल, जर भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहायचं असेल, तर तुम्ही आहे ना, भक्ती मार्गाची ओढ तुम्हाला निर्माण करायला हवी। भक्ती मार्गामध्ये तुमचं मन रमायला हवं। तेव्हाच आपली मुलं जेव्हा मोठी होतील ना, तेव्हा आपल्याला वृद्धाश्रमात पाठवतील का बरं? म्हणून आपल्या मुलांवर चांगले संस्कार करायला हवे, मुलांना भक्ती मार्गामध्ये आणायला हवं। नाहीतर आजच्या या कलियुगामध्ये होतं काय, आपण मुलांवर एवढे संस्कार करतो ना, पण ते संस्कार आपल्या या कलियुगामध्ये आता आपण पाहतो की प्रत्येक आईवडील मुलांना भरपूर शिकवतात, भरपूर मोठे करतात,
पण ते पैसे कमवण्याची अक्कल देतात, पण संस्कार करायचे मात्र ते विसरून जातात. आणि मग जेव्हा आई बापाची जेव्हा वृद्ध होतात ना, तेव्हा त्यांची वेळ वृद्धाश्रमामध्ये येते. काय येते बरं? कारण ज्यावेळी मुलांना संस्कार द्यायचे होते त्यावेळी फक्त पैसे कमवण्याचं तुम्ही ज्ञान दिलं. म्हणजे शिक्षण आणि सुसंस्कार यामध्ये भरपूर फरक आहे. म्हणजे इथे एक स्पष्ट गोष्ट होते की शिक्षण मनुष्याला ज्ञानी बनवतं, शिक्षण मनुष्याला पैसे कमवायला शिकवतं, या जगामध्ये कसं राहायला शिकवतं. पण आईवडिलांचे संस्कार आहेत ना, ते संस्कार मनुष्याने कसं वागावं, कसं राहावं, कसं जगावं हेच शिकवतात ना. जर प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलाला योग्य संस्कार दिले तर आपल्या जीवनामध्ये कधी ते धोका देतील का बरं? आपल्याला म्हातारपणामध्ये सोडून देतील का बरं? पण आज आपण ही परिस्थिती पाहतो, आज आपण ही परिस्थिती स्वतःच्या डोळ्यांनी पाहतो आणि तरीसुद्धा अजूनपर्यंत आईवडिलांचे डोळे उघडलेले नाहीत. आपला मुलगा आपली मुलगी नक्की कॉलेजचं नाव करून जाते कुठे, काय करते, एवढा अंधविश्वास तुम्हाला येतो तरी कुठून बरं? समर्थांनी सांगितलंच आहे ना, जीवनामध्ये तुम्ही कमी शिकला तरी चालाल, पण संस्कार शून्य कधी होऊ नका. आपल्या मुलांना होऊ देऊ नका. आपल्या मुलांना जे काही संस्कार करायचे आहेत ना, त्यांचे लाड बंद करा. माणसाने खाण्यापिण्याचे लाड करावे, पण आपला छोटा मुलगा असू द्या. बघा काही मुलं असतात ना, लहानपणी अनोळख्या माणसाला शिवीगाळी करतात आणि आईवडिलांना त्याचा हेवा वाटतो, आईवडिलांना त्यात आनंद वाटतो की आमचा मुलगा शिवी देतो. पण ते चांगलं आहे का बरं? कधीतरी आहे ना. आपल्या संतानाला आपण वाईट वृत्तीचे बनवण्यामध्ये आपला सर्वात महत्त्वाचा भाग असतो. आपणच त्याला प्रवृत्त करत असतो. म्हणून आपण आहे ना, जरा आपल्या जीवनामध्ये रोज श्रवण घडलं, भगवंताची भक्ती आपल्या नामस्मरणामध्ये जीवनात निर्माण झाली ना, तर आपल्या संस्कारामध्ये जीवन निर्माण होईल. म्हणून प्रत्येक श्रवणामध्ये सांगण्यात येतं की जोपर्यंत आपली मुलं आपल्या सोबत आहेत ना, तोपर्यंत त्यांच्यावर संस्कार करणं कधीच विसरू नका. आणि एवढ्या मुलांवर आपल्या एवढासुद्धा विश्वास ठेवू नका की आपल्याला एक दिवस ते धोका देतील. म्हणून आपल्या आयुष्यभराची कमाई आहे ती तशीच आपल्याजवळ ठेवा. ती मुलांसमोर वाटून देऊ नका, नाहीतर एक दिवस तुम्हाला घराच्या बाहेर जाण्याचा मार्ग आहे ना, तो मोकळा करून मुलं देतील. म्हणून एका आईची आपण कहाणी पाहणार आहोत की नक्की आईची अवस्था काय होते. बघा, तिचं नाव असतं विमलताई. एका विमलताई नामक एका महिलेची ही कहाणी आहे ना, तुमच्या जीवनामध्ये धडा शिकवणार आहे. बघा, ती विमलताई तशा खूप कष्टाळू होती, धार्मिक वृत्तीची, प्रेमळ स्वभावाची, आणि नीतीने तिच्या बाबतीमध्ये सर्व काही अवघड वाईट करून ठेवलं होतं. त्या विमलताईचे पती लग्न झाल्यापासून अपंगत्व होतं. काही वर्षातच म्हणजे त्यांना असणारे 2 मुले अगदी लहान असतानाच अपघातामुळं त्यांना सोडून गेले. त्यानंतर त्या लहान मुलांची आणि संपूर्ण संसाराची ती सर्व जबाबदारी होती ना, त्या विमलताईवर पडली. बघा, त्या दरम्यान त्यांनी कपडे शिवून, लोकांची भांडी घासून आपला संसार चालवला ना, आपला उदरनिर्वाह चालवला. बघा, तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या स्त्रीच्या घरामध्ये पती नसतो ना, बघा खूप वाईट अवस्था असते. लोक काय काय बोलतात, म्हणून प्रत्येक स्त्रीनं खंबीर राहायला शिका. कारण तुम्ही जर तुमचा मुस्तद्दीपणा सोडला ना, तुमचं धैर्य सोडलं, तर तुम्हाला लोकसुद्धा जगू देणार नाही. जर एखाद्या स्त्रीला बघा तुमचा पती देवाघरी गेलेला असेल तर अजिबात घाबरून जाऊ नका. हे समर्थ विचार आहेत ना, भक्तिमार्गामध्ये भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहा. तुम्हाला एवढी ऊर्जा मिळून जाईल ना, तुम्ही जे काम हाती घ्याल ना, त्यामध्ये तुम्हाला नक्कीच सक्सेसफुलपणा येईल.
म्हणून बघा ती विमलताई होती ना, बघा ती लोकांची रोज भांडी घासायची आणि आपल्या मुलांना व्यवस्थित शिकवून उदरनिर्वाह चालवायची. या दरम्यान त्यांनी कितीतरी रात्री जागून अनेकांचे कपडे सुद्धा शिवले होते. या कामाचे त्यांना पैसे कधी मिळत असत तर कधी उशिरा मिळत असत, तर काही ते पैसे बुडवून सुद्धा जात. असं करत करत कधी पोटभर अन्न खायला मिळालं, कधी नाही मिळालं, पण स्वतःशी उपाशी राहायचं आणि मुलांना पोटाला खायला घालायचं ना. असं करत आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं. त्यांनी मुलांना आपल्या पसंतीच्या मुलीशी लग्न केलं. आता दोन्ही मुलं त्यांच्या संसारामध्ये लागली. त्यांना ही लहान सहान मुलं बाळं झाली. हे सर्व सुरू राहिलं. मात्र या दरम्यान वय या ताईचं एवढं वाढत गेलं ना की त्यांना मधुमेहाचा आजार सुरू झाला. त्या मोठ्या मुलाकडे राहायच्या होत्या. सर्व कारभार मोठे सुनेच्या हातामध्ये होता. तेव्हा ही सून आहे ना त्यांना घरातील मोलकरणीप्रमाणे वागवू लागली. एके दिवशी त्या जेवत असताना त्यांच्या सुनेनं आम्ही जेवल्याशिवाय तुम्ही जेवायचं नाही इथपर्यंत सुनावलं. त्या थांबल्या. त्यांचं जेवण झाल्यानंतर त्या जेवायला गेल्या. तेव्हा तिथे बघा एकदम कोरभर भाकर शिल्लक होती. ना भाजी ना काही त्यामध्ये दुसरं काही होतं. मुळात त्या होत्या ना त्या मधुमेहाच्या पेशंट, त्यामुळं त्यांना ती भूक सहन होत नव्हती. तेव्हा त्यांनी ती कोरभर भाकर घेऊन आपल्या छोट्या मुलाकडे जवळच राहत असलेल्या त्या घरात गेल्या. त्यावेळी त्याचा तो छोटा मुलगा होता ना आणि लहान सुनबाई होती, ती जेवण करत होती. त्यांना आनंद झाला. आता मला पोटभर जेवता येईल असं त्यांना वाटलं. मात्र त्यांना पाहून त्यांच्या लहान सुनेनं भाजीचं भांडं होतं ना ते झाकून ठेवलं आणि त्यांनी ज्यावेळी भाजी मागितली त्यावेळी भाजी संपली आहे, जेवण आत्ताचं आमचं झालं असं सुद्धा सांगितलं आणि 2 भाकरी हातात देऊन पाठवल्या. यानंतर त्यांनी त्या 2 भाकरी घेऊन अक्षरशः पाण्याबरोबर त्या भाकरी खाल्ल्या. तर दुसऱ्याच दिवशी मोठ्या सुनेनं त्यांना लहान दिराकडे जाऊन राहण्यास सांगितलं. तेव्हा लहान दीर म्हणाला, आम्ही संध्याकाळी तिकडे येतो, सर्वजण मिळून चर्चा करू आणि मग आईला कुठे ठेवायचं ना त्यावर आपण पाहू. संध्याकाळच्या वेळी विमलताईचा लहान मुलगा घरी आला. जेवण झाली होती, चांगली चर्चा रमली होती आणि दुसऱ्या दिवशी विमलताईच्या लहान मुलानं आपल्या आईला म्हणजेच विमलताईला थेट वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडलं. यावेळी विमलताई खूप दुःखी झाली, कारण आजपर्यंत त्यांनी मुलांसाठी बघा रक्ताचं पाणी करून त्यांना शिकवलं होतं. म्हणजे कधी कधी आई वडील आहेत ना मुलांवर एवढे विश्वास ठेवून बसतात ना की आपल्याकडे हवं नसतं ते सर्व काही देऊन टाकतात. मग शेवटी आपल्या नशिबी काय येतं बरं. म्हणून आज तुम्ही हे निरूपण ऐकत असाल ना तर आपण कुठेतरी शिकलं पाहिजे. आपल्या म्हातारपणामध्ये आहेत ना आपल्याकडे थोडे तरी मिळकत असायला हवी. सर्व काही मुलांच्या हातामध्ये देऊ नका. बघा त्यावेळी त्या मुलानं तिला वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडलं ना, त्या आईनं भरपूर आरडाओरड केली. आई रडू लागली, पण कोणीच तिला ऐकायला नव्हतं. अशी विनंती करून ती हात जोडत होती, मला आश्रमामध्ये ठेवू नका, तुम्ही सांगाल ते मी करील, पण मला इथे ठेवू नका, माझी खूप हालत होईल. पण कोणी तिथे ऐकणारं होतं का बरं? कोणीच नाही. मात्र मुलांनी आपल्या आईला म्हणजेच त्या विमलताईला म्हटलं, आई तू आता इथेच राहा, या मॅडम तुला पाहतील. आणि विमलताई रडत होती, त्रास करून घेत होती. हे सर्व पाहून देखील त्या मुलानं त्या विमलताईला तिथे सोडून तो गेला. त्या दरम्यान आश्रमाच्या मॅडम तिथे आल्या आणि त्या विमलताईला समजावू लागल्या, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही निरंतर तुमच्या सोबत राहू. इथे मी सर्वजण अशीच मंडळी आहोत, आपण एकमेकांना सांभाळून घेऊ.
विमलताईंना थोडा आधार आला. त्या आश्रमामध्ये राहू लागल्या. तेव्हा त्या मॅडमनी त्यांना विचारलं, हा स्वेटर तुम्ही कुठून घेतला आहे बरं? त्यावरती विमलताई म्हणाली, मी हा स्वतः विणला आहे. मॅडम, तुम्हाला हे विणकाम येतं का बरं? हो मॅडम, मला हे येतं. यावर मॅडम म्हणाल्या, आता तुम्ही येथील सर्व मंडळींना हे विणकाम शिकवायचं. बघा, ती विमलताई हो म्हणाली. आता आश्रमातील मंडळींनी सुद्धा त्यांना सर्वांना रोजगार मिळाला होता. कारण विमलताईची ही कला आणि सर्व मंडळींचे परिश्रम यामुळे विणकामाचं काम किती वाढलं ना. म्हणजे आश्रमाची उत्पन्न देखील वाढू लागलं. दिवसामागून दिवस जात होते. एके दिवशी आश्रमच्या वॉचमननं त्या विमलताईला सांगितलं, ताई, तुम्हाला कोणीतरी भेटायला आलं आहे. यावर ताईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्यांना वाटलं आपली मुलं आली असतील भेटायला. त्यांनी बाहेर जाऊन पाहिलं तर एक वकील त्यांना भेटायला आला होता. त्या वकिलाने त्या विमलताईला सांगितलं, तुमच्या मिस्टरांनी तुमच्या नावावर ही जागा घेऊन ठेवलेली होती आणि येथे एक घर देखील आहे. आणि आता ही सर्व प्रॉपर्टी आहे ना, करोडो रुपयांच्या घरामध्ये आहे. यावर विमलताई विचारात पडते आणि ती म्हणते, त्यांनी तर मला हे सांगितलं सुद्धा नव्हतं. यावर वकील म्हणाले, हे पत्र आहे आणि या पत्रामध्ये सर्व काही लिहिलं आहे. त्यामध्ये एका आंतरदेशीय पत्र होतं. मिस्टरची पत्र हातात घेऊन ते पाहताच त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. पत्रात लिहिलं होतं, विमल, तुला जेव्हा हे पत्र मिळेल ना, तेव्हा मी असेल किंवा नाही ते मला सुद्धा माहीत नाही. मात्र ही प्रॉपर्टी आहे ना, हे माझं घर आहे, तुझ्या जवळ असेल. मुलं तुझ्याबरोबर असतील किंवा नसतील, पण तू या प्रॉपर्टीवर सुखी राहू शकशील. यासाठी मी ही तरतूद करून ठेवत आहे की तुला माझ्याकडून हे छोटंसं गिफ्ट समज. ती विमलताई खूपच गैरवरल्या होत्या. इतक्यात त्यांनी दोन्ही मुले तिथे आली आणि त्यांना म्हणाले, आई घरी चल, आमचं चुकलं. यावेळी विमलताई सुरुवातीलाच मुलांना डोळे भरून पाहिलं. खूप दिवसांनी मुलांना पाहिल्याचं मनात त्यांच्या थोडा आनंद वाटत होता. मात्र आता माझ्याजवळ प्रॉपर्टी आल्यानंतर हे मला बोलायला आले आहेत याची त्यांना जाणीव झाली होती. त्यांनी आता आपला पाय मागे घेतला. यावर विमलताईंनी विचार केला. विमलताई म्हणाल्या, माझ्याकडे प्रॉपर्टी आहे म्हणून हे माझ्याकडे आलेले आहेत. जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हा यांनी मला अतिशय वाईट वागणूक दिली. यावर यांनी प्रेम, माया, भावना या गोष्टी काहीच दिल्या नाहीत. लोक फक्त स्वार्थीच झाले ना. त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळाली पाहिजे म्हणूनच त्यांनी मुलांकडे जाण्यास नकार दिला आणि सर्व प्रॉपर्टी होती आपल्या अनाथ आश्रमाला असलेल्या सर्व सोबतींसाठी, तसेच नव्या येत असणाऱ्या मंडळींसाठी चांगली सोय कशी होईल ना. काही आजारी मंडळी असतील तर त्यांचे उपचार कसे होतील यावर खर्च करण्याचं ठरवलं आणि मुलांकडे जाण्यास त्यांनी नकार दिला. आता मुलांनाही यावेळी आईची चांगली किंमत कळाली होती. म्हणजे या कथेमधून आपण काय शिकलो बरं? आई बाबा असणं आणि होणं या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत ना. आणि या गोष्टीला आपल्या आयुष्यात किती अनमोल किंमत आहे हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे ज्याप्रमाणे ही विमलताईंची ही कहाणी आहे आपल्याला हे काय देते बरं? हे आपल्याला शिकवते की मनुष्यानं कुणावर विश्वास ठेवू नये. किती जरी आपला सगा जरी असेल ना तरी आपल्या हातामध्ये प्रत्येक परिस्थितीची चावी आपल्याकडे असायला हवी. म्हणजे कुणी येईल आणि कुणीही टाळा खोळून जाईल असं आपल्या आयुष्यामध्ये कधीच कुणाला एवढं येऊन देऊ नका. म्हणून आयुष्यामध्ये आपल्याला विश्रांती हवी असेल, आयुष्यामध्ये आपल्याला मन मोकळं जगायचं असेल तर भगवंताचे चरण स्पर्श करा. भगवंताच्या नामस्मरणामध्ये ही जादू आहे ना. ही जादू तुम्हाला समाधानी बनवणार आहे. ही जादू तुम्हाला निर्मळ बनवणार आहे. म्हणून अजून वेळ गेलेली नाही. अजूनही तुमच्या शरीरामध्ये प्राण जोपर्यंत आहे ना
तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण घ्यायला विसरू नका. आजही तुम्ही श्रवण करत आहात, पण कधी भक्ती मार्गामध्ये तुम्ही श्रवणाला बसाल, ही एक शोकांतिका आहे. म्हणून जास्त विचार करू नका, जास्त चिंता करू नका. तुम्ही आजच्या श्रवणाला बसा. आजच्या ब्रह्ममुहूर्तावर उपासना सुरू करा. तुमच्या मनामध्ये जे प्रश्न दडलेले आहेत, तुमच्या मनामध्ये प्रश्नांचं काहूर माजलेलं आहे, तुमच्या मनामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या तुम्ही कोणाला सांगू शकत नाही. त्यामध्ये तुम्ही अडकलेले आहात आणि त्याच्यातून तुम्हाला मार्ग सापडत नाही. जर तुम्हाला या सर्व गोष्टींची उत्तरं हवी असतील तर ब्रह्ममुहूर्तावर उपासना सुरू करा. तुमच्या जीवनामध्ये असलेल्या प्रश्नांची उत्तरं आहेत ना, तुम्हाला 21 दिवसाच्या आत तुम्हाला मिळतील. जय जय रघुवीर समर्थ.